तर पुरोगामी जयंत पाटील भोंदूबाबाकडे का गेले असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केलाय। जयंत पाटील यांनी खरातकडे रक्तानं अंघोळ केली असंही पडळकर यांनी हल्लाबोल केलाय। शानेश्वर मंदिरात जाऊन कोणता प्रयोग केला आहे तपासा असं त्यांनी म्हटलंय। खरात बाबाडा कशाला गेलता? काय प्राशन करायला गेलता? काय प्राशन करायला गेलता खरात बाबाकडं? हा कुठला प्रयोग केलाय जयंत पाटलावर? पोराचं करिअर करायला तिथं त्यांनी पूजा घातल्या, मग कसलं करिअर आहे ते पुढं आलं पाहिजे ना। तो का बोलत नाही? समोरून बोललं पाहिजे ना त्याने ह्या विषयावरती। मी काय विरोधक म्हणून बोलत नाही। माझा प्रश्न काय आहे, हा पुरोगामी आहे, मग हा बोंधू बाबाकडे गेला काय? बस बाकी सोडून द्या तुम्ही। बोंधू बाबाकडे जायची गरज काय? आणि ह्याच्या घरी रोज पूजा पाठ होते रोज। मग हे मताच्या राजकारणासाठी तुम्ही लोकांना खोटं बोलताय का? जे लोक तुम्हाला मतं देतात त्यांना तुम्ही मुसलमानांना खोटं बोलताय, तुम्ही मागासवर्गीयांना खोटं बोलताय, जे देवाला मानत नाहीत लोक अशी जे आहेत त्यांच्या मतासाठी तुम्ही करता का हे? मग सरळ सांगा ना, आम्ही देवाला मानतो, आम्ही सगळ्या पूजा पद्धती करतो, नुसतं देवालाच मानत नाही तर बोंधू बाबा सुद्धा आमचे गुरु आहेत, यांनी क्लिअर सांगितलं पाहिजे ना। कशाला उगाच खोटं करायचं? नक्की त्यांना जे बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय मोठा आरोप या ठिकाणी केलेला आहे गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यावर। कॅमेरा पर्सन कमलेश सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।